पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम। भाबड्या या भक्तासाठी देव करी काम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम। किती छान, फार सुरेख। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय झी मराठीवरचा हा अतिशय गोड कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। अतिशय सुंदर आणि फार गोड गाणं तू गायलीस, कौसल्येचा राम। आणि आज हे गाणं तू का गायलीस? कारण आज रामनवमी आहे। करेक्ट, आज आहे रामनवमी। आपण नेहमी असं म्हणतो की दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतेरी यस्य तम वंदे रघुनंदनम। त्या रामाला आपला नमस्कार करूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया। आपल्याकडे प्रत्येक सणाचं, प्रत्येक दिवसाचं इतकं छान महात्म्य आहे, इतकं छान वर्णन आहे आणि त्याच्यानुसार आपण घरातले पदार्थ सुद्धा बदलतो, हो की नाही? थोडक्यात काय, आपल्याकडे सण दिवस कुठलाही साजरा करायचं म्हणलं की त्याप्रमाणे आपल्या पदार्थांची सुद्धा आवड बदलते, हो की नाही? आणि हे सगळं आपण कायम ठेवूया, खवईगिरीची परंपरा कायम ठेवूया आणि आजच्या भागामध्ये दोन पाहुण्यांना इथे आमंत्रित करूया, त्यांना बोलूया, गप्पा मारूया आणि मग पाहूया झकास असे पदार्थ। चला या, नमस्कार। नमस्कार। या, खूप छान, नमस्कार। नमस्कार। हॅलो, हाय। तुम्हा दोघींचे आजच्या भागात फार मनापासून स्वागत। काय नाव मॅडम आपलं? सीमा सुनील डेंगळे, मी नाशिकहून पंचवटी इथून आले। अरे वा, नाशिक पंचवटी, नाव तुमचं सीमा। तुम्ही? मी स्वरा सचिन पुलेकर, श्रीवर्धन रायगडहून आली आहे। अरे वा, त्यांच्याकडे माझे दोन कनेक्शन आहेत। कसे? नावाने आणि श्रीवर्धन गावाने। अच्छा, नावाने आणि गावाने असे दोन कनेक्शन आहेत। माझं या दोघींची कनेक्शन आहे। कशाने सांग? भावाने। आमच्या मनातला भाव एकच आहे, खवईगिरीचा, हो की नाही? माझ्यात पण आहे। खूप छान, तुझ्यात तोच जास्त दडलेला आहे। वा, तुम्ही दोघी आलात, फार छान वाटलं। आज रामनवमी आहे, तर रामनवमी म्हटल्यानंतर आता नाशिकमध्ये तर काय राम आणि सीता यांचं वास्तव्य होतं असं आपल्याला माहितीच आहे। 12 वर्ष राम वनवासासाठी नाशिकला होते। बरोबर, आणि कोकणातही असे उत्सव फार चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात। तर रामनवमी विषयी जर आम्हाला तुमच्याकडे काय होतं सांगा? स्पेशली रामनवमी मध्ये आमच्या इकडे एक जीवना बंदर म्हणून आहे, तिथे पूर्ण कोळीवाडा आहे, कोळी समाज आहे आणि तिथे खूप मोठं रामाचं मंदिर आहे आणि तिथे सप्ताह असतो। त्या 7 दिवसामध्ये कीर्तन, नंतर पारायण असं केलं जातं, मग त्याची सांगता, पालखी, पादुका वगैरे रामांच्या असं करून त्याची सांगता केली जाते। फारच छान। आणि तुमच्या तिकडे? नाशिकला काळारामाचं मंदिर म्हणजे काळ्या पाषाणातलं एकसंग दगडात बनलेलं आणि खूपच म्हणजे प्रसिद्ध असं आहे। आम्ही असं ऐकलंय की एक पदयात्रा सुद्धा निघते म्हणे? हो, नाशिकहून शिर्डीला पदयात्रा पण निघते। मुंबईहून भक्त नाशिकपर्यंत येतात आणि नाशिकचे त्यांना जॉईन होऊन पुन्हा शिर्डीपर्यंत जातात। या पालखीत मी पण जाते, बरीच वर्ष झाले। अशा पद्धतीने आज सगळं कसं जुळून आलेलं आहे। आज आहे रामनवमी, तर आपण त्याच अनुषंगाने पदार्थही बघूयात। एक आलेले आहेत मॅडम नाशिक शहरातून, एक आलेले आहेत श्रीवर्धनहून। आम्ही इथे आता खवईगिरी आणखी श्रीवर्धनचं म्हणजे एक आपलं रामाचंच आणखीन एक आहे की जेव्हा राम, सीता, लक्ष्मण हे वनवासात जेव्हा फिरत होते, वेगवेगळ्या ठिकाणी जात होते, तेव्हा आमच्या इकडे हरिहरेश्वर तिथे एक बाणगंगा म्हणून प्रसिद्ध आहे। ते प्रसिद्ध झालं ते आपल्या राम, लक्ष्मण, सीता यांच्यामुळे। तिथे फिरत फिरत जेव्हा ते तिथे आले तर सीतेला तहान लागली, तर त्यांनी रामांना म्हटलं की मला पाणी हवंय, पण आजूबाजूला कुठेही पाणी दिसत नव्हतं। तेव्हा रामांनी आपलं ढोपर जस्ट तिथे टेकवलं, म्हणजे ढोपरावर बसून त्यांनी बाण मारला आणि तिथे गंगा उत्पन्न केली, म्हणून तिथे खास म्हणजे ते प्रसिद्ध आहे की ती बाणगंगा म्हणून। आणि अजूनही तिथे ते रामाचं ढोपराचं ते व्रण आहे, जागा आहे। आपल्या देशाला किंवा आपल्या प्रत्येक गावाला धर्माचा, संस्कृतीचा, खवईगिरीचा, सगळ्याच गोष्टींचा एवढा छान वारसा आहे आणि याच खवईगिरीच्या वारशाला आपण घेऊन जाऊया पुढे। रामनवमीच्या निमित्ताने आज पदार्थही बघूया। मग आज काय ठरवलंय, काय करणार आहात? आज उपवासाची वरईची खीर बनवणार। उपवासाची वरईची खीर? वरईची खीर। आणि तुम्ही? हो, मी एक ते पानकम म्हणून आहे की जे आपलं रामनवमीसाठीच स्पेशली ते प्रसाद म्हणून दिलं जातं, ते एक आहे। आणि आमच्या कोकणातली रानमेवा म्हणजेच काजू, तर ती मी काजूची भाजी दाखवणार आहे। फॅन्टास्टिक।
रामनवमीच्या निमित्ताने कुठले पदार्थ करायचे ते आपलं आहे ठरलेलं, पण आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. इंडिया गेट यांच्याकडनं हे छानसं आपण त्यांना आपण भेट म्हणून देऊया आणि गळ्यात घालूया. घ्या बरं. शाबास. कसं स्वयंपाक करताना स्वच्छता असली की जरा बरं पडतं, फक्त नीट घालायचं. व्हेरी गुड. शाबास. छान. चला, इंडिया गेट बासमती राईस यांच्याकडनं मिळालेलं हे ॲप्रन आम्ही घातलेलं आहे. चला पहिला पदार्थ बघूया आणि पहिला पदार्थ करणार आहे स्वरा मॅडम. त्याच्यामुळे आता याचं लागणारं साहित्य काय ते सांगा. खरं तर आधी हे सालवाले काजू असतात ते गरम पाण्यामध्ये टाकायचे आणि एक 10 ते 15 मिनिटं ठेवून मग ते सोलायचे असतात. ते इझिली सोलता नाही येत. तर इथे हे मी सोललेले काजू ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये कच्चा टोमॅटो ऍड करायचा आहे. हे आहे कांदा खोबरं भाजून त्याचं वाटण केलेलं आहे. कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, जिरं आहे, हळद आहे, गरम मसाला, ही आहे आलं लसूण पेस्ट, त्यानंतर मीठ आहे, हे तिखट म्हणजे आपलं कलर छान येण्यासाठी, हिंग आहे, राई आहे आणि तो आमचा स्पेशल मसाला. सीमा मॅडम, तुम्ही एक काम कराल का? आम्ही याची कृती अगदी व्यवस्थित करावं असं तुम्हाला वाटतं का? महिला थोडा घेऊन जा बरं. थँक्यू. नाशिकला नेऊन सोडून आलात तरी चालेल. बाय बाय बेटा. चला आता आपण कृती करूया. पहिल्यांदा काय करायचंय? आपण कढई तापत ठेवूया, त्याच्यामध्ये तेल घालूया. तेल किती लागणार आहे बघा. बस बस. जरा जास्त लागतं का? हां, थोडं. बरं. तुम्ही तुमचं माहेर सासर दोन्ही श्रीवर्धन? नाही, माझं माहेर आहे बोरली. सासर माझं तिथून एक 16 किलोमीटर श्रीवर्धन म्हणून आहे. अरे वा. तिथे आहे. जवळ जवळचं की सगळं? लव्ह मॅरेज की काय तुमचं? नाही नाही नाही, अरेंज मॅरेज आहे. अच्छा. मुंबई पुण्यात येणं होतं कधी? विशेष नाही, पण मी सिंगर आहे, त्याच्यामुळे शोजसाठी मी यायचे. पण छोटा झाल्यापासून माझं थोडंसं इकडे येणं ब्रेक झालंय, पण आमच्या एरियामध्ये माझं चालू असतं. किती छान. मामाला काहीतरी ऐकवा ना 2 ओळी. आज रामनवमी आहे तर थोडंसं मग मी प्लीज. हो हो हो. लाजली सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सावळा, लक्षीदार अति रम्य मंडपी, जमली सारी थोर मंडळी, उभी जानकी जनकाजवळी, उभी जानकी जनकाजवळी, घेऊनी धवल फुलांची माला, पाहुनी रघुनंदन सावळा. किती छान. वा वा. कारण माझा रघुनंदन सावळा आहे आणि तो खूप छान आहे. त्याचं सपोर्ट आहे, त्याच्यामुळे मी आज या सगळ्या गोष्टी करते. म्हणजे मी शो लाईनला जाते पण ते सोबत असतात आणि कधीही मला अडवत नाहीत. अगदी बिंदास स्वरा तुझा. खूपच छान. धन्यवाद. तुम्ही हे गायला आमच्यासाठी. तेल तापलंय. आता काय करूया? सर्वप्रथम आपण राई फोडणीला घालूया. मोहरी तडतडली आहे. येस. त्यानंतर आपण याच्यामध्ये जिरं घालतोय. हिंग घातलंय, हळद घातलेली आहे आणि ही मिरची पावडर आहे. ही थोडीशी आपण फोडणीत घालणार आहोत कारण ती त्यानंतर त्या भाजीला छान रंग येतो. कांदा घालतोय. आलं लसूण पेस्ट घालूया. त्यामुळे पण मला एक प्रश्न पडलाय, आता आमच्या परभणी सारख्या गावामध्ये तर ओले काजू मिळत नाहीत, मग आम्ही कशी करायची भाजी? स्पेशालिटी आहे. तुम्ही या दरम्यान आमच्याकडे खायला या. ऑलवेज वेलकम तुमच्यासाठी. आपला कांदा थोडा पोळलाय आणि याच्यामध्ये मी आता कच्चा टोमॅटो घालतेय कारण कच्च्या टोमॅटोची एक वेगळी टेस्ट येते. ते आंबट असतं, त्यामुळे ते खूप छान लागतं. हे आपण परतून घ्यायचंय. थोडीशी त्याला वाफ यायला हवी आहे. झाकण ठेवायचंय का? हां, थोडंसं. त्यानंतर मग आपण हे काजू घालूया. 2-4 मिनिटं झाकण ठेवायला लागेल. मग नंतर काय ओले काजू घालायचे? नंतर आपण ओले काजू घालू. ह्याला जरा वाफ येईपर्यंत मला सांगा. तुम्ही म्हणालात की हा तुमचा स्पेशल मसाला आहे, काय नेमकं ह्याच्यात? यात सगळे गरम मसाले घातलेले असतात. अच्छा. आणि मी स्पेशली भंडारी आहे, त्यामुळे आमच्या इकडचा हा भंडारी मसाला हा खूप फेमस आहे. म्हणजे झणझणीत असं. त्यामुळे मी म्हटलं हा आपला घरगुती आहे. त्याला आता वाफ आली आहे छान. काय घालूया आता? आपण ह्याच्यामध्ये काजू घालूया. छान. परत झाकण ठेवायचं आहे का? हां, झाकण ठेवूया.
एक वाफ यायला हवी. आता वाफ येईपर्यंत सांगा, ही पेस्ट नेमकी कशाची केली आहे? हा, हे आहे कांदा आणि खोबरं हे भाजून घेतलेलं आहे, अशी ही आपली पेस्ट आहे. मस्त. आणि खोबरं तर पाहिजेच, कोकणातून तुम्ही आलाय. कोकणात, कारण आमचं श्रीवर्धन हे गावच मुळात नारळी पोपईच्या ह्याच्यामध्ये वसलेलं आहे. बरोबर. त्यामुळे आमची एकही भाजी, एकही रेसिपी अशी नसते की ज्यामध्ये खोबरं नसतं. खोबरं हे आम्हाला लागतं. हा, याच्यामध्ये आता आपण आमचा जो भंडारी मसाला, स्पेशल मसाला आहे, तो घालूया आपण. वा. गरम मसाला घालूया थोडासा. गरम मसाल्याने छान वास येतो. मी आता वाटण घालते, हे वाफेवरच शिजतं. पदार्थात वेगळे पण काय दिसतं माहिती का, म्हणजे मी कोकणात येऊन काजूची भाजी खाल्ली आहे, पण त्याच्यामध्ये हिरवे टोमॅटो मी पाहिले नव्हते. तर ह्यात जरा हा एक जरा वेगळा एक्सपेरिमेंट आहे म्हणा, किंवा एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही भाजी करताय. बेस्ट, छान, वेगळं काहीतरी. आणि आवडेल असं काजूची भाजी नक्की करा. पण तुमच्या भागात जर ओले काजू मिळत नसतील, हल्ली सगळीकडे सगळं मिळतं, पण मिळत नसतील तर तुम्हाला पत्ता मी यांचा देतो, यांच्याकडे जा. आदरातिथ्य आणि पाहुणचार करायला त्या तयार सगळ्याने, हो की नाही? पण काहीतरी करत राहिलो की नवीन नवीन शिकायला मिळतं. जसं की आता तुमच्या बरोबर आल्या काही टिप्स मला मिळतील. बरोबर. वा. चला, आता राहिलंय फक्त मीठ आणि वरतून अशी कोथिंबीर, की आपला पदार्थ होणार आहे तयार. तुम्ही आज 2 पदार्थ करणार आहेत का? होय. दुसरा कुठला आहे? दुसरा हे आपला आज रामनवमी असल्यामुळे एक कर्नाटकमध्ये हे पेय दिलं जातं प्रसाद म्हणून. तर त्याचं नाव आहे पानकम म्हणून. पानकम. पानकम म्हणजे आता कसं हे उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर ते पेय आपण एक पाचक म्हणून सुद्धा पिऊ शकतो. ग्रेट, छान. पण त्याच्या आधी काजूच्या भाजीला आता वाफ आली की ती तयार होईल. सगळं आम्ही त्याच्यामध्ये घातलेलं आहे. 3 ते 4 मिनिटं जरा वाट बघतो. मस्त हिरव्या टोमॅटोचा जो असा सुगंध आहे तो त्या काजूमध्ये, काजूची जी चव आहे ती त्या ग्रेव्हीमध्ये, असं सगळं एक जीव झालं की होईल आपली भाजी तयार. कशाला वाट बघतायसा, लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता काजूची भाजी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी. ती तडतडल्यावर त्यात थोडंसं जिरं घालावं. मग हिंग, हळद, लाल तिखट घालावं. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो परतून घ्यावा. त्यात आलं लसूण पेस्ट घालावी. मग त्यात कच्च्या टोमॅटोच्या मोठ्या फोडी घालाव्या. थोडंसं परतून घेऊन मग त्यावर झाकण ठेवून 2 ते 4 मिनिटं वाफ येऊ द्यावी. त्यानंतर झाकण काढून त्यात काजू घालावे. सगळं मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. त्यानंतर झाकण काढून त्यात स्पेशल भंडारी मसाला घालावा. तसंच गरम मसाला आणि कांदा खोबऱ्याचं वाटण देखील घालावं. सगळं मिक्स करून घेऊन पुन्हा एकदा झाकण ठेवावं. एक वाफ येऊ द्यावी. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि पुन्हा 4 ते 5 मिनिटं एक वाफ येऊ द्यावी. झणझणीत आणि टेस्टी काजूची भाजी खाण्यासाठी तयार आहे. काजूची भाजी तयार झालेली आहे आणि फार सुंदर दिसते आहे आणि आपण तिला सजवलंय पण फार छान. आता आपण पानकमकडे जाऊया, जो तुम्ही म्हणालात की रामनवमीला कर्नाटकामध्ये तर केलं जातं, पण आपल्या महाराष्ट्रातही हे केलं जातं. एक सुंठवडा म्हणून पण प्रकार असतो तो, आणि हे पानकम, बरोबर, की जे आता रामनवमीचं प्रसाद म्हणून दिलं जातं ते पेय, आणि पाचक म्हणूनही आपण हे वापरू शकतो, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. ते आहे गूळ आहे, आलं आहे किसलेलं, त्यानंतर ही काळा मिरी पावडर आहे, लिंबू आहे आणि वेलची पावडर आहे. बस, साहित्य अगदी मोजका आहे आणि आपण सरबत करतो त्या पद्धतीनेच याची कृती आहे. मला पाणी लागेल. हो हो, घ्या ना. एक अंदाजे आपण 2 ग्लास पाणी घेतोय. त्यामध्ये टाकणार आहोत गूळ. साखरेपेक्षा गूळ नक्कीच आपल्याला पौष्टिक आहे. आजकाल डायबेटिक हे पेशंट्स बरेचसे आहेत, त्यामुळे साखरेऐवजी गूळ आपल्याला उपायकारक आहे. याच्यामध्ये हे किसलेलं आलं घालायचं आहे 1 चमचा. त्यानंतर याच्यामध्ये मिरी पावडर ॲड करायची आहे, ती पण अर्धा चमचा, आणि वेलची पावडर, याने छान स्वाद येणार आहे. हे आपण मिक्स करून घेणार आहोत ढवळून, आणि याच्यात एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे, रस. आता आपण हे गाळून घ्यायचं. हां, आपलं हे तयार झालेलं आहे मिश्रण. हे आपण एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे.
आलीस का? हो. क्या बात आहे. चला, 2 पदार्थ आपल्यासाठी स्वरा मॅडमनी केले. एक आहे काजूची भाजी, दुसरा आहे पानकम. पटकन लिहून घ्या कृती आणि साहित्य, क्योंकि अपने पास है टाइम कम. आता पानकम तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम पाणी घेऊन त्यात गूळ, किसलेलं आलं, मिरपूड, वेलचीची पूड घालावी आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊन मग त्यात लिंबू पिळावं. हे मिश्रण गाळून मग सर्व करावं. पानकम पिण्यासाठी तयार आहे. भाजी आहे काजूची आणि पानकम, हे दोन्ही पदार्थ तयार आहेत. पण आता बारी आहे तुमची आणि तुम्हाला करायचा आहे पुढचा पदार्थ. त्याचं काय नाव आहे? वरई म्हणजे भगर, त्याची खीर बनवणार आहे. फारच छान. वरईची खीर. मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य सांगा. त्यासाठी आपल्याला वरई लागणार आहे. तूप, रुचियानाचा गूळ वापरला आहे, तो केमिकल विरहित आहे. ड्रायफ्रुट्स, हे पण ड्रायफ्रुट्स सजावटीसाठी. ही मिल्क पावडर आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या सजावटीसाठी आणि ही वेलची पावडर. मस्त. चला, कमीत कमी साहित्यात एक छानसा गोड पदार्थ आपण तयार करूया. तोपर्यंत हे जे तयार झालेलं आहे हे थोडं बाजूला ठेवूया, नाही तर काय संपून जाईल. एवढं तू घेऊन जा, ठीक आहे? आज रामनवमी असल्यामुळे मी तुला त्रास देणार नाही. तू आज गाणं पण एवढं छान गायलीस, हो की नाही? स्वरा मॅडम जा बरं, स्वरा स्क्वेअर जरा बाहेर फिरून या. तोपर्यंत आम्ही पदार्थ करतो. बाय. आता आपण कृती करणार आहोत. पहिल्यांदा काय करायचं? आता आपल्याला एक पॅन लागेल. घ्या, इकडे आहे बघा. एवढा पुरेल? हो. आणि दूध गरम करण्यासाठी एक भांडं आणि पाणी गरम करण्यासाठी अजून एक भांडं. अच्छा, ह्याच्यात नाही ठेवायचं आहे का? नाही, ह्यात इथे पाणी ठेवायचं आणि इकडे दूध, असं ते पण गरमच हवं. बरं, मग तिकडे जरा भांडं असेल ते घ्या बरं. तीनही गॅसचा एकत्र वापर करायचा आहे. अरे वा, अमर अकबर अँथोनीच आहे आज. पण ह्यात दूध तापायला ठेवू. बरं. आणि याच्यात पाणी. हां, ह्याच्यात पाणी. किती घालू पाणी याच्यात? पाणी पुरे? हो, बस. बरं. आता आपल्याला तूप लागणार आहे. बरं. 1 चमचा. 2 टेबलस्पून. बस. बस. हो. अजून काय काय तुमच्या आवडी आहेत? मला गाण्याची आवड आहे. मी क्लासिकल गाते म्हणजे. अरे वा. पण आता लॉकडाऊनमध्ये बंदच होतं म्हणजे सगळं, पण पुन्हा स्टार्ट केलं. अरे वा, खूपच छान. 3 टेबलस्पून. काय? वरी. आवड म्हणून तुम्ही शिकता का? हां. फारच छान. झालंय काय? आणि शिर्डीला आम्ही जातो तेव्हा भजन पण म्हणतो, कारण आमची लेडीजची महाराष्ट्रातली पहिली पालखी आहे. फक्त लेडीजच असतात, जेंट्स नसतात आमच्या पालखीत. कधी कधी काय होतं, आपला एक ग्रुप तयार होतो, ट्युनिंग जुळतं आणि मग एकत्र भक्तिभावाने जाण्याचा एक आनंद जडतो, हो की नाही? आता हे लालसर व्हायला लागलेलं आहे बघा. हो. आता ह्यात आपल्याला पाणी टाकायचं. हे गरम पाणी. गरम पाणी बघा. अजून टाका. ह्याला झाकण ठेवण्यासाठी. तुम्ही नोकरी करता? नाही, मी घरीच असते. अच्छा. आमचा चांदीचा व्यवसाय आहे. शुद्ध चांदीची भांडी बनवतो आम्ही. बरं. नाशिक म्हणलं की काय खूप चहलपहल चालू असते. आता रामाच्या मंदिरात आमच्याकडनंच सीतामाईसाठी टिकली सोन्याची आमच्याकडनंच बनवून घेतली. अरे वा वा. आणि ते कामही आमच्याकडेच असतं सगळं. किती छान. वा. वाफ आली आता ह्याला. बघूया का? हो, शिजलाय. हो 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 हो. वा 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 वा. ह्यात आपल्याला दूध टाकायचं. बर. सगळं घालू? हो. ती मेल्ट होऊन जाणार त्यात. वा. पण ती साय असल्यामुळे त्याला एक छान टेक्स्चर आलंय बघा त्या वरीच्या खिरीला, हो ना? हो. मस्त. आणि साखर न वापरता गुळ वापरलाय पौष्टिकसाठी. आणि ना एक तुपाचा असा छान वरती तवंग आलाय बघा. याच्याने पदार्थाची श्रीमंती कळते. बेस्ट. आता काय फक्त हे सगळं आळून आलं की झालं. ह्याला उकळी आली की आपली खीर तयार. आता आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ आणि आपली मिल्क पावडर राहिली आहे लास्टला. ह्यानी आहे ना पदार्थाची गोडी आणि टेस्ट खूप छान होते. आणि जरा मिल्क पावडरनी घट्टपणा पण येतो ना. हां, आणि पण टेस्टमध्ये खूप फरक पडतो. वा.
आता राहिली आहे फक्त स्वादासाठी वेलची पावडर, ती आता आपण चिमूटभर घालूया. चला चला चला, सगळ्यात शेवट टाकते वा. म्हणजे वास जाणार नाही. सर्विंग बाउलमध्ये आपण गार्निश करूया. चला, आम्ही आता ही खीर गार झाली की छान सर्विंग बाउलमध्ये तिला सजवतो. तुम्ही लिहून घ्या या खीरीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता उपवासाची वरईची खीर तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम गॅसवर एका पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवावं. तसंच एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवावं. त्यानंतर एका पॅनवर तूप घालावं. ते गरम झाल्यावर त्यात वरई घालून ती परतून घ्यावी. वरई लालसर दिसू लागल्यावर त्यात गरम पाणी घालावं आणि झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यावं. त्यानंतर झाकण काढून त्यात गरम केलेलं दूध घालावं. त्यानंतर गुळ पावडर घालून एक उकळी येऊ द्यावी. शेवटी त्यात सुक्या मेव्याचे तुकडे घालावे. मिल्क पावडर तसंच वेलचीची पावडरही घालावी. खीर तयार झाल्यावर सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊन गुलाबाच्या पाकळ्या आणि सुक्या मेव्याचे बारीक काप वापरून सजावट करावी. श्रीवर्धनहून आज आपल्याकडे खास आल्या स्वरा मॅडम आणि नाशिकहून आल्या सीमा मॅडम. या दोघींनी रामनवमीच्या निमित्ताने इतके छान पदार्थ केले. एक पेय सुद्धा केलेलं आहे. आपण आता ते खाऊया, पिऊया, आनंद घेऊया. फार छान वाटलं बघा तुम्ही इथे आलात. धन्यवाद, आम्हाला फार आनंद दिलात. पण आता हे पदार्थ खाऊया. तुम्हाला बरं वाटलं ना? खूप छान. खूप मजा आली. नक्की ना? वा. आम्ही तुमच्या श्रीवर्धनला नक्की येणार आणि तुमच्या नाशिकला नक्की नक्कीच येणार. या. चला चला, आपले 2 तर डेस्टिनेशन फिक्स झालेले आहेत. तिथे आपण सुट्टीला जाऊया. ठीक आहे चालेल. मंडळी, आता तुम्ही घ्या सुट्टी फक्त आजच्या भागापुरती, कारण आपल्याला भेटायचे पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये